दरम्यान आता या मुद्द्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सुरुवातीला ट्विट करत यावर प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे। सुरुवातीला आपण पाहूया त्यांनी ट्विट काय केलंय। कुठला तरी भैया म्हणे कोर्टात गेलाय की मनसेची मान्यता रद्द करावी, मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैये प्रयत्न करणार असतील तर भैयांना मुंबईत महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल, असं संदीप देशपांडेंचं ट्विट आहे। आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण भैया ठरवणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी ह्याच्यासाठी जर भैया प्रयत्न करणार असतील तर मग भैयाला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात, याचा आम्हालाही विचार करावा। पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न कोणी करत असं मला वाटतं का? कारण पत्र आलं, तुम्ही सगळ्यांनी तुम्ही याच्यावरचं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि त्यांच्याच पिट्टू आहेत जे कोण आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते, पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।